नमस्कार, मी अविनाश शेलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवडचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. आता माझ्यासोबत आहे संतोष शामराव कवडे, प्रभाग क्रमांक 13, निगडी यमुनानगर कोटा स्कीम या प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार. संतोषजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आतापर्यंत मला राजकीय पार्श्वभूमी आहे, म्हणजे माजी महापौर मधुकर पवळे स्वर्गवासी आणि माजी नगरसेविका सुमनताई पवळे त्यांचे ते भाचे, असा हा तिथला मोठा परिचय. त्याच्यामुळे आतापर्यंत त्यांच्या निवडणुका किंवा राजकारण हे त्यांना सगळं अवगत आहे. आता ते निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. संतोष, निवडून कसं येणार? गणित काय सर, मी इसवी सन 1998 ते 2000 साली महात्मा फुले महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि तिथं शिकत असताना मी तिथं युआर झालो. म्हणजे माझ्या समाजकारणाची सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच झाली आणि मुळात 2000 साली आमच्या कुटुंबाची परंपराच राजकारणाची समाजकारणाची. माझे मामा दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्यापासून मला समाजकारणाचा व राजकारणाचा वारसा मिळाला. 2000 साली ते महापौर असताना त्याचं अकस्मात निधन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथून बाबा अण्णांचं नाव किंवा अण्णांचं कार्य पुढे न्यायचं त्याची एक मनामध्ये एक कल्पना होती किंवा ते एक उमेद मिळाली. मग हे कार्य पुढे नेण्यासाठी तिथून खऱ्या अर्थाने मला समाजकारणाची चालना मिळाली. अच्छा, मग त्याच्यामुळे तो आता निवडणुकीत हे तुला आयत्या वेळी संधी मिळाली का? यापूर्वी काही प्रयोजन होतं असं? सर, मी ज्या 2000 पासून निगडी यमुनानगर सेक्टर 22 भागामध्ये काम करतोय, आदरणीय आमचे मामा असतील दत्तात्रय पवळे किंवा आमच्या मामी असतील सुमनताई पवळे, यांच्या बरोबर मी हळूहळू काम करत शिकत पुढे आलो. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचं हे पाहून त्यांच्या बरोबरीने मी महापालिकेमार्फत त्यांच्या बरोबरीने ती कामं मी पाहत पुढे आलो. त्यामुळे नागरिकांशी माझा संवाद असेल, जिव्हाळ्याचे संबंध असेल किंवा विकास काम वॉर्डात कसं करायचं ह्याची मला पूर्व कल्पना आली आणि प्रशासनाकडून कोणत्या पद्धतीने काम करून घ्यायचं त्याची एक मला हातोटी मिळाली. त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की माझ्या भागामध्ये जनतेशी माझं जे विश्वासाचं प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे मी विजय नक्कीच होईल ही मला खात्री आहे. नेमकं म्हणजे तू हे गणित सगळं तयार केलेलं आहे ऑलरेडी? सर, मी तयार केलं म्हणजे राजकारणात लगेच येऊन निवडणूक लढवायची किंवा विजय संपादन करायचं ही माझी भूमिका नाही. तुला पार्श्वभूमी चांगली? मला पार्श्वभूमी चांगली, कारण की मी गेली 25 वर्ष जनतेशी माझी नाळ जोडलेली आणि माझं दैवत म्हणजे आदरणीय दिवंगत महापौर मधुकर पवळे, म्हणजे त्यांनी एक जे त्या भागामध्ये वलय तयार केलंय तो आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी त्यांचा आहे. अच्छा, मला सांग, एकूण मतदार किती आहे तुझ्याकडे? सर, माझ्या इथं 48,500 एकंदरीत मतदार आहे. आणि एरिया कोणता आहे? त्याच्यामध्ये एरिया निगडी गावठाण असेल, साईनाथ नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, यमुनानगरचा भाग असेल किंवा सेक्टर 22 ओटा स्कीम असेल, अण्णाभाऊ साठे वसाहत, असा पूर्ण 2 टप्प्यातला हा मतदार आहे आमच्या इथं. अच्छा, पण पूर्ण डेव्हलप आहे ना तुमचा एरिया? सर, पूर्ण समस्या काय नेमक्या तिथल्या? डेव्हलप म्हणताच येणार नाही, कारण की काय झालं, मी आता मतदारांकडे फिरतोय, आमच्या भागामध्ये फिरतोय, प्रत्येक एरियामध्ये फिरतोय, पण जो विकास पाहिजे होता की पूर्वीच्या काळात झाला. आदरणीय सुमनताई ज्यावेळेस नगरसेविका होत्या किंवा स्थायी समितीच्या चेअरमन होत्या, मी त्यांचे काम हळूहळू पाहत होतो किंवा त्यांच्या बरोबर पालिकेमध्ये पाठपुरा करत होतो. त्यामुळे त्यावेळेस जे एक प्रभागाचं हे होतं, एक चांगलं जडणघडण झालेली होती. पण अलीकडच्या काळात 4चा प्रभाग झाला, 4 वेगवेगळे नगरसेवक झाले, त्यामुळे काय होतं सर, 4च्या ह्याच्यामध्ये एकमत न झाल्यामुळं प्रभागाचा विकास खोळंबला. आज आमचा प्रभाग खूप पाठीमागं विकासाच्या बाबतीत राहिलेला आहे. बरोबर. काय समस्या काय नेमक्या तिथल्या? समस्या म्हटलं ना की आज मी निगडी गावठाणमध्ये म्हणलं तर आज पिंपरी चिंचवडचा हार्ट ऑफ सिटी निगडी गावठाण. बरोबर. की आज तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आला तर तिथं भक्ती शक्ती शिल्प समूह असेल की ते आमचे मामा दिवंगत मधुकर पवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे. बरोबर. पण आज तीच निगडी म्हणलं सर तर डेव्हलपमेंट कुठं दिसत नाही. काय होतं, पूर्वीच्या चाळी, पूर्वीच्या इमारती, असा सगळा तो भाग आहे की आज आपण बघतो की पिंपळे सौदागर असेल, पिंपळे गुरु असेल, आदरणीय लक्ष्मण भाऊ जगतापांचं नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटतं की जी डेव्हलपमेंट झाली ते निगडीमध्ये पण करता आली असती, पण ती झालेली नाहीये. आज मी यमुनानगरला जातो, प्राधिकरणाच्या मार्फत यमुनानगर विकसित केलं. आज त्याला नाही म्हणलं तरी सर एक 30 ते 40 वर्ष झाली असेल. सर, आज तिथे काय झालं, सगळे मध्यमवर्गीय लोक होती, त्यांनी 1 BHK च्या प्राधिकरणाच्या मार्फत त्यांना फ्लॅट मिळाली, इमारत मिळाली. पण कालांतराने काय झालं सर, कुटुंब वाढत गेली, त्यांच्या अपेक्षा वाढल्या, लोकांना राहायला जागा नाही.
आम्ही त्यावेळेस पण प्राधिकरणकडे भरपूर पाठपुरावा केला की बाबा हे तुम्ही 2 रूमच्या वाढीव बांधकामाची आम्हाला परवानगी द्या. त्यावेळेस पवळेताईंच्या माध्यमातून आम्ही आदरणीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे प्राधिकरणाकडे डेव्हलपमेंट पाठपुरावा केला. त्यावेळेस प्राधिकरणनी ते वाढीव बांधकामाला परवानगी दिली. पण आता सर काय होतं की पूर्वीची आणि आत्ताची परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लोकसंख्या वाढली, कुटुंब वाढलं, लोकांकडे पूर्वी 2 व्हीलर होती, आता प्रत्येकाकडे जीवनमान लोकांचं उंचावत चाललंय, 4 व्हीलर आली. त्यामुळे आमच्या भागामध्ये पार्किंगचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावतोय. आज सर आपण जर सेक्टर 22 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये गेलो तर सर तिथं स्वच्छताचा इतका अभाव आहे ना की गल्लोगल्ली बिल्डिंगच्या पाठीमागं इकडे तिकडे इतकी घाण पसरलेली असती की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अरे तुम्ही नगरसेवक होण्यामागचं तुमचं कारण काय आहे? सर नगरसेवकाची व्याख्याच बदलली का असं मला वाटतं. कारण की मी ज्यावेळेस पालिकेत काम करत होतो त्यावेळेस बाबा नगरसेवक म्हणजे आपल्या भागामध्ये कसा विकास करता येईल, भागात कसं काम करता येईल, एक विजन असतं सर की आपल्या डोक्यामध्ये कायम 24/7 ते हे होत असलं पाहिजे. पण मी आज जेव्हा जातो ना तेव्हा मला प्रचंड दलदल दिसते, अतिशय घाण सगळीकडं की लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यासाठी प्रयत्नच होत नाही. पण नगरसेवक नसतानाही तू त्या संदर्भात काम करू शकतो का? हो सर, मी करणार ना. त्यासाठी मला मुळात आवडच आहे समाजकारणाची. पालिकेत अधिकाऱ्यांकडून कोणत्या पद्धतीने काम करून घ्यायचं याच्या माझ्याकडे हातोटी आहे, तेव्हा मी नक्कीच करेल. आज आपण सर भक्तिशक्ती पुतळ्याचे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, त्याच्या पाठीमाग अण्णाभाऊ साठे वसाहत आहे. सर मी माझा जन्मच निगडीमध्ये झालाय. म्हणजे मी जसा मोठा झालो तिथं माझे वर्गातली मुलं आहेत, माझे मित्र परिवार आहे. सर मी त्यावेळी जे बघत आलो ना अण्णाभाऊ साठे वसाहत, आज पण तीच परिस्थिती, काही फरक झाला नाही. तिथले शौचालय असेल, अंतर्गत रस्ते असेल की एक माणूस चालेल एवढीच तिथं जागा आहे की दुसराही चालू शकत नाही. तिथं ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे, पाईपलाईनचे प्रॉब्लेम आहे, गटरचे प्रॉब्लेम आहेत, शौचालय सर बघणार नाही अशी परिस्थिती. त्या परिस्थितीही तिथं ती लोक राहतात. म्हणजे स्वतःला वाईट वाटतं की मग लोकांनी नगरसेवक निवडून दिलेच कशाला. झोपडपट्टी फार वाढत चालली तुमच्याकडे पण सर, खूप वाढले. प्रशासनाचं सर नियंत्रण नाही त्याच्यावर. आज काय होतंय, तुम्हाला राजकारण समाजकारण करत असताना प्रत्येक व्यक्तीला तुम्ही खुश नाही ठेवू शकत. आज मी अजितदादा पवारांची काम करण्याची पद्धत पाहिलेली. काही लोक नक्की नाराज झाले असतील त्यांनी, पण त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचं डेव्हलपमेंट केलं. आज मोठमोठे रस्ते केले. सर मला आठवतंय अजितदादांच्या काळातच मेट्रोचा प्रकल्पाची त्यांनी सुरुवात केलेली, ते झालं. आज मोठमोठे उद्यान असेल, म्हणजे खूप मोठे प्रकल्प, त्यांच्याकडे विजन होतं दादांकडं. आणि असा कार्यकर्ता माझ्यामध्ये भिनलेला आहे की बाबा ग्राउंडला राहून असे डेव्हलपमेंट करायचे, काम करायचे. त्यामुळे मला तळमळ आहे सर काम करायची. तुमच्याकडे आता ओटा स्कीम एवढी मोठी आहे, यमुनानगरचा भाग सोड, यमुनानगर डेव्हलप आहे संपूर्ण. पण ओटा स्कीम जर पाहिला आपण, तर ओटा स्कीमचं मतदान किती नेमकं? सर ओटा स्कीमचं मतदान आज म्हटलं तरी आपण 24 ते 25 हजार आहे. बरं. हो. आणि बाकी यमुनानगरचं मतदान पण त्याच प्रमाणात 24 ते 25 हजार. म्हणजे सर आमचा प्रभाग 2 भागात विभागला गेलेला आहे. एक निगडी यमुनानगर साईनाथ नगर आणि एक सेक्टर 22 ओटा स्कीम. आता मी सर तुम्हाला ओटा स्कीम बाबत थोडं सांगतो की मला आठवतं 1990 किंवा 85चा काळ होता की त्यावेळेस ओटा स्कीमच्या भागामध्ये तिची जागा होती पूर्ण. हो, त्याच्यामध्ये ते आमचे मामा मधुकर पवळे यांच्या स्वतःची जागा होती. तिथं त्यांचा गोठा होता, भरपूर जागा होती. आणि आपल्या पिंपरी चिंचवडमधून जो झोपडपट्टीचा वेगवेगळ्या टप्प्यातला भाग होता त्यांना तिथं स्थलांतरित करायचं होतं. सर त्यांना स्थलांतरित करत असताना म्हणजे महापालिकेच्या मार्फत पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या जागी सर्वेक्षण चालू होतं की ह्या लोकांना कुठं आपल्याला राहायला जागा देता येईल, ह्यांना वास्तव्य देता येईल, ह्यांना. पण अनेक ठिकाणी लोकांनी त्याला विरोध केला. पण एकमेव दिवंगत महापौर मधुकर पवळे होते की त्यांनी तिथं त्यांना आसरा देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. आणि त्यानंतर तिथं सेक्टर 22चं म्हणजे त्या लोकांना, म्हणजे आजही ज्यावेळेस मी प्रचार करतो, घरी जातो, तर अण्णांचे फोटो प्रत्येक बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतात. हो सर. आणि त्यात अजून एक सांगायचं म्हटलं की त्यांची स्वतःची जमीन होती मोठी, ती जमीन त्या विकास कामासाठी त्यांनी दिली. म्हणजे ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. मला तू एक सांग, सगळं आता झालं, आता 10 दिवसावर मतदान आहे फक्त. हा सर. आज आहे 14 आज 4 तारीख आहे. 13 तारखेला प्रचार थांबणार. नेमकं म्हणजे थोडक्यामध्ये 10 दिवसच राहिले. हो सर. तुझ्या समोर भाजपचं आव्हान आहे. हा सर. तू निवडून कसं आहे ना सर, मुळात आहे ना, मला काय म्हणलं तू आता हे आपण मगाशी आर्थिक याचं गणित सांगितलं, सगळं मतदारांचं गणित सांगितलं, मतदान किती. तुझ्या समोर जो भाजपचा प्रतिस्पर्धी आहे, शिवसेनेचा असेल,
अपक्ष असतील, हे चॅलेंज तू कसं काय म्हणजे सर मुळात काय होतं की आज निगडीमध्ये माझा जन्म झालाय, लहानाचा मोठा मी तिथं झालोय, मी अनेक माध्यमातून काम केले. आज आमच्या भागामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं स्पर्धा परीक्षा केंद्र, की मला सर खूप अभिमान वाटतो की तिथं महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून मुलं अभ्यासाला येतात आणि तिथं अनेक अधिकारी घडलेत. आणि त्या स्पर्धा परीक्षेची मुहूर्तमेढ मी, माझे मित्र निलेश डोके, त्यांच्या पत्नी अपर्णा डोके महापौर होत्या. त्यावेळेस त्यांनी पवळेताई मामींना आणि मला प्रस्ताव दिला की संतोष, माझ्या इथं जागा नाहीये, तुमच्या इथं स्पर्धा परीक्षा केंद्र होतं का? आणि त्यावेळी आपण पाठपुरावा करून अण्णाभाऊ साठे सभागृह तिथं मोठी इमारत बांधली होती. मग सन्माननीय आयुक्त आशिष शर्मा त्यावेळेस होते. मग त्या संकल्पनेतून आज आमच्या भागामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आलं सर, खूप मोठं आहे. आणि तिथं आज महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी घडत आहेत सर. त्या ठिकाणी बसायला जागा नसती ऍडमिशनला, अनेक विद्यार्थी तिथं बसतात. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, निगडी आज इतकं मोठं डेव्हलप झालंय. आज निगडीचा बस स्टॉपवर ताण येत होता, मग त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून भक्ती शक्तीच्या समोर मोठं डेपो केलं. ते पूर्ण आमचं हे गार्डन असतील, नाले असतील, असे वेगवेगळे खूप प्रोजेक्ट केले सर. मी अनेक वर्षापासून भक्ती शक्तीच्या इथं मोठा दीपोत्सव करतो. यमुनानगर भागामध्ये ठाकरे ग्राउंडला सर मी मोठी नवरात्र करत होतो, रावण दहन करायचो. मी आज सेक्टर 22च्या शाळेमध्ये चालू आहे ते सर आता थोड्या कालावधीसाठी थांबलेलं आहे. काय मी गेली जवळजवळ 17-18 वर्ष सातत्याने ते करत आलो. सेक्टर 22 म्हणजे स्लम एरिया, तिथल्या मुलांना आदरणीय अण्णांच्या जयंतीनिमित्त वह्या वाटप करणं. सर वृक्षारोपण जर सांगायचं झालं तर आज इतकी झाडं आम्ही तिथं लावली, आणि ती विशेष म्हणजे आज डौलाने वाढलेली आहेत. म्हणजे इतका सुंदर परिसर, म्हणजे खूप झाडं दिसतात. म्हणजे अशा अनेक कार्यक्रम, अपंग शाळेमध्ये अन्नदान असेल, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, महिलांसाठी कार्यक्रम असेल, म्हणजे वर्षातला एक महिना पण असा जात नाही की कार्यक्रम घेतले नाही. महिलांसाठी असू दे, विद्यार्थ्यांसाठी असू देत, असं. त्यामुळे सर मला असं कोणाचं आव्हान नाही वाटत. आज भाजप म्हणलं ना सर, तर भाजपची ती परिस्थिती राहिली नाही. आज आपण टीव्ही चालू केला तर काय दिसतं समोर. यमुनानगरचा मतदारसंघ जो आहे तो भाजप बहुल आहे ना, तसा सर भाजप बहुल असं म्हणता येणार नाही. तिथं आदरणीय दिवंगत महापौर मधुकर पवळे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. तुम्ही तानाजी खाडे घ्या, शशिकिरण गवळी घ्या, आज हे मनसेचे घ्या, किंवा हे आलेले आहेत निवडून. त्यामुळे भाजपचं असं म्हणता येणार नाही. आणि ते मुळात जे काय वातावरण होतं ना सर, आता लोकांना हे आवडत नाहीये की जे सध्या राजकारणाची पातळी खालवली. ते लोक, तुम्ही टीव्ही पातळी मला सांग सर, तुम्ही टीव्ही चालू करा, आज काय होतंय, कुठं भाजप दिसतीये? नावाला भाजप दिसतीये, पण त्याच्यामध्ये जे काय सगळे घेतलेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे घेतलेत, ते काँग्रेसचे घेतलेत, पवार साहेबांच्या पक्षातून घेतलेत, सगळे आयात उमेदवार असेल सर. तिकडे गेले असं विचार करायला पाहिजे ना सर. त्याचं पण उत्तर देतो मी तुम्हाला. आज म्हणजे आम्हाला वाईट वाटतं की जो भाजपचा मूळ कार्यकर्ता आहे, जो संघाचा मूळ कार्यकर्ता आहे, की तो 24/7 फक्त भाजपसाठी काम करतो सर. आज त्यांना कुठं संधी दिली गेली? आज त्यांना डावलले. आज त्यांचा आक्रोश आपण टीव्हीवर पाहतो. काय अवस्था आहे सर? नक्कीच त्याचा फायदा आम्हाला मिळणार. आम्ही जेव्हा प्रचाराला जातो त्यावेळेस ते सांगतात ते सर, ते काम आमचं करत नाही, पण त्यांनी आम्हाला विश्वास दिलाय की आम्हाला ही गोष्ट आवडलेली नाही संतोष, आम्ही तुझ्या पाठीमागे उभे राहणार आहोत सर. त्यामुळे माझा विश्वास अजून द्विगुणित झालेला आहे सर. आता मी तुम्हाला दुसरे नगरसेवक 2 टर्म काढली सर. राजकारणाची समाजकारणाची एक वेगळी परिभाषा आहे. नगरसेवक होणं म्हणजे नुसतं आपलं हे शान उंचवणं नाही सर. त्याला काय, तुम्ही ग्राउंड फ्लोअरला काम केलं पाहिजे. नुसतं आज सर आले, मी हाय बाय केलं, हसलो, कसं काय बरं आहे म्हटलं सर, ह्याच्यातून कामं होत नाही. तुम्हाला कामं दाखवली पाहिजे, आणि कालांतराने तुमचा चेहरा, तुमचा स्वभाव लोकांना कळत असतो. तू काय नवीन काय प्रोजेक्ट राबवणार? आता समजा तू उद्या नगरसेवक झाला, त्या मतदारसंघामध्ये 1, 2, 3, 4 तुझ्याकडे काय प्रायोरिटी असेल ना, मी हे 5 प्रकल्प प्रथम राबवणार. तुझ्या मतदारसंघात भाजी मंडई आहे सर? माझ्या मतदारसंघात कुठेही भाजी मंडई नाही. वाईट वाटतं की सगळे हातगडेवाले, भाजीवाले रस्त्यावर बसतात, लोकांना रस्त्यावरून जायला जागा प्रश्न आहे. पण माझा तो प्रोजेक्ट राहील की माझं सर, माझ्या निगडी यमुनानगर भागामध्ये एक चांगली भाजी मंडई झाली पाहिजे सर. मोठे क्रीडांगण केलेलं आहे, पण त्या क्रीडांगणावर इतका लोड येतो. आज सेक्टर 22ची परिस्थिती, स्वच्छता. मी सर पिंपरी चिंचवडमध्ये आदर्श सेक्टर 22 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत हे नावलौकिक आणण्यासाठी प्रयत्न करणारे. कारण की ज्या बाबासाहेबांचं नाव त्या वसाहतीला दिलं, त्याला साजेशी ती
वसाहत झाली पाहिजे, हा माझं सर काम असणार. जे अण्णाभाऊ साठेंचं काम आपण वसाहतीला दिलं, त्यांचं नाव उंचावलं पाहिजे, त्यासाठी सर मी प्रयत्न करणार. रेड झोनचा प्रश्न कसा सोडवतो? सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न रेड आजचा झोन. सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न म्हणजे रेड झोनचा आहे. आज सर लोक बांधकाम करू शकत नाही. आज ते झोपता उठता त्यांच्या डोक्यामध्ये हे असतं की बाबा उद्या कार्यवाही झाली तर आपण काय करणार. आणि सर हाताच्या पोटावरची लोक आहेत, यांनी आता पै नकाशा कमवून. संतोष, आता नकाशा प्रसिद्ध झालेला आहे, हा, त्याच्यामुळे तुझा यमुनानगरचा किती भाग हो, सर. त्याच्यामध्ये येतो? त्याच्यामध्ये ना बराचसा भाग सायनाथ नगरचा असेल, यमुनानगरचा भाग असेल, तो येतो. आपल्या सेक्टर 22 येतो. आज तुम्हाला मला एक गोष्ट सर आवर्जून सांगावीशी वाटते की आमच्या इथं सगळ्यात जुनी स्मशानभूमी आहे सेक्टर 22ला. आज त्या स्मशानभूमीवर सर निगडी असेल, यमुनानगर असेल, रुपीनगर परिसरातून असेल, सगळे. सेक्टर 22, आकुर्डी काळ. पण या स्मशानभूमी भागात मोठी आहे तुमची सर, नावाला मोठी आहे, काहीच त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट नाहीये ना, काहीच करता आलं नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला अक्षरशः वाईट वाटतं की का जमलं नाही. ठीक आहे, रेड झोन आहे, त्याला मार्ग काढू शकतो आपण, पर्याय काढू शकतो आपण, केंद्राकडून मंजुरी घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी सर माझ्या डोक्यात आहे. मला काम करण्याची आवड आहे, मी नक्कीच काम करणार. विजय होण्याची मला खात्री आहे. पण मी विजय होणार, नगरसेवक होणार फक्त माझी मान उंचावण्यासाठी नाही, तर माझ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होणार. माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे, माझ्या भागाचं नाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये नावलौकिक झालं पाहिजे. आज सर जेव्हा मी प्रभागात फिरतोय ना, तर प्रत्येक स्त्री मला आवर्जून सांगतेय की संतोष, प्रभागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दिवसाड पाणी येतं, पण जे पाणी येतं ते पण नीट येत नाही. अच्छा सर, आज एवढं मोठी महापालिका आहे किंवा महाराष्ट्र विद्युतचं आपलं केंद्र आहे, पण सर लाईटचे खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे लोकांना ते इतके भेडसावतायत की बाबा पाणी नाही, लाईट नाही, मग आपण करतायत काय स्थानिक नगरसेवक? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं जर मी नगरसेवक झालो तर मी पहिला तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. थोडक्यात संतोष कवडे यांनी सांगितलंय, निगडी यमुनानगर प्राधिकरण हा त्यांचा प्रभाग क्रमांक 13. मी जर निवडून आलो तर तो आदर्श कसा करणार, एक आदर्श नगरसेवक म्हणून कसे पुढे येणार, असं एक साधारण आताची परिस्थिती आहे. अजून प्रचाराला 8 ते 10 दिवस आहेत. ह्या 10 दिवसामध्ये आणखीन कसा प्रचार होतोय, त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतात किंवा समोर काय आश्वासनं काय दिली जातात, त्याच्यावरची सगळी पुढची परिस्थिती अवलंबून आहे. संतोषजी, तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.